Good morning, friends. Today we are going to learn elements of novel. In last lecture, we have learned about the history of English novel. Today we are going to learn elements of novel. I am Professor Nalini Thakre Chaudhary from GS Gawande College, Umarkhed. Students, elements of novel. First, we will learn about what novel. What is meant by novella? Novella originated from the Italian word novelli. नॉव्हेला इटालियन वर्ड नॉव्हेली पासून ओरिजिनेटेड म्हणजे मूळ शब्द नॉव्हेली आहे अँड इट इज क्रिएटेड फ्रॉम धिस वर्ड. वर्ड नॉव्हेली इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. नॉव्हेली म्हणजे एक प्रकारचं प्रोज फिक्शनचा एक प्रकार आहे. इट इज अ शॉर्टर दॅन अ लेंथ नॉव्हेल अँड लॉंगर दॅन अ शॉर्ट नॉव्हेल. छोट्या नॉव्हेलपेक्षा तो मोठा असतो आणि मोठ्या नॉव्हेलपेक्षा तो म्हणजे अगदी मोठ्या स्टोरीपेक्षा तो छोटा असतो. इट इज फोकस इट फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इश्यू. कुठल्याही एका इश्यूवरती किंवा कुठल्याही एका इन्सिडंटवरती ते फोकस केलेलं असतं. इट हॅज वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स. सो we will learn about which novels are famous novels. The first novel is The Heart of Darkness by Joseph Conrad. Joseph Conradचं The Heart of Darkness. This novel is published in 1899. 1819 1899 मध्ये हे नॉवेल पहिल्यांदा पब्लिशड झालं. दिस नॉवेल वॉज रिटन बाय जोसेफ कानराड. ही वॉज फ्रॉम UK. ते होते. अँड दिस इज द वॉवेज ऑफ द कांगो रिव्हर इन टू द कांगो फ्री स्टेट इन द हार्ट ऑफ आफ्रिका. आफ्रिकाच्या तो कांगो रिव्हरचा मधनं केलेला त्यांनी तो प्रवास आहे. अँड द स्टोरी चार्ल्स मार्लो. ही स्टोरी जो नॅरेटर आहे चार्ल्स मार्लो त्यांनी ती नॅरेट केलेली आहे टू हिज फ्रेंड. द सेकंड नॉवेल विच इज फेमस द टर्न ऑफ द स्क्र्यू बाय हेनरी जेम्स. हेनरी जेम्सने लिहिलेलं द टर्न ऑफ अ स्क्र्यू. दिस इज द हॉरर स्टोरी. ही हॉरर स्टोरी आहे. अँड हार्ट ऑफ द डार्कनेस इज ऑल्सो द हॉरर स्टोरी. ती सुद्धा हॉरर स्टोरी आहे. अँड हेनरी जेम्स वॉज फ्रॉम ऑल्सो युनायटेड किंगडम. The narrator recalls Christmas Eve gathering at an old हाऊस. एका जुन्या घरी त्या क्रिसमस एव गॅदरिंगच्या वेळेस ची ती गोष्ट तो रिकॉल करतो, आठवतो आणि ही टेल्स द स्टोरी ऑफ अ घोस्ट. घोस्टची ती स्टोरी सांगतात. दिस इज द हॉरर स्टोरी. Next novel Billy Bird by Herman Melville. Herman Melville died in 1891. But this novel was published in 1924. पण हे नॉवेल 1924 मध्ये पब्लिश झालं. दिस इज द स्टोरी ऑफ यंग सेलर. This young seller was corrupted by society. His innocence was corrupted by society. त्याचा इनोसन्स सोसायटीकडनं करप्ट केला जातात, त्याच्यावरती अनन्य अत्याचार होता. दिस इज द. अँड नेक्स्ट नॉवेल इज डेथ इन वेनिस बाय थॉमस मॅन. थॉमस मॅन वॉज अ जर्मन ऑथर. तो जर्मन ऑथर होता. अँड दिस नॉवेल वॉज पब्लिश्ड इन 1912. Another novel is Seize the Day by Sewell Bellow. Seize the Day by Sewell Bellow. Sewell Bellow was also Canadian American writer. And this novel was published in 1956. This is a psychological fiction. It explains and examines one day in the unhappy life of a टॉमी नावाचं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं अनहॅपी लाईफ. हिज लाईफ वॉज अनहॅपी अँड दिस नॉवेल एक्झामिन्स एक दिवस. दिस इज द सायकोलॉजिकल नॉवेल. अँड लास्ट नॉवेल इज फॉर जॉन स्टेनबॅक. ही वॉज ऑल्सो अमेरिकन. This novel was published in 19
47, and this novel explores man's greed and evil. माणसांचा हाव, दुष्टपणा इज एक्सप्लोर्ड इन दिस नॉवेल. या नॉवेलमध्ये एक्सप्लोर केलं जातं. ऑल दीज नॉवेल्स आर फेमस नॉवेल्स. Now we will learn themes or elements of novel. Which are the elements? There are 6 elements of novel: theme, plot, character, setting, conflict, and language and style. All of these 6 elements gives impact on the reader's mind. रीडरच्या माइंडवरती हे 6 एलिमेंट्स इम्पॅक्ट टाकतात. फर्स्ट वी विल लर्न अबाउट द थीम. What is meant by theme? Theme is a central idea. Subject. Theme. What is the central idea of the novel? Novel असेल किंवा एखादी स्टोरी असेल, त्याची सेंट्रल आयडिया काय आहे? दिस इज मीन बाय it is a philosophical statement or truth which the writer has to put forth through the narration. नॅरेशननी रायटरला ते समोर आणतो. तो म्हणजे फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और ट्रूथ अबाउट द नॉव्हेल. म्हणजे व्हॉट ही वॉन्ट्स टू से, त्याला काय सांगायचं आहे थ्रू दिस नॉव्हेल, ते म्हणजे ती थीम असते. It has a series of events in the story. And plot. What is meant by plot? Theme म्हणजे सब्जेक्ट, विषय. काय विषय आहे? व्हॉट इज द थीम? म्हणजे अंडरलाईन मेसेज. त्याचा अंडरलाईन मेसेज काय आहे? व्हॉट इज द अंडरलाईन मेसेज? व्हॉट अंडरलाईन मेसेज डज द रायटर वॉन्ट्स टू गिव्ह टू रीडर. रीडरला कुठला अंडरलाईन आहे is meant by theme. And now we will learn about a plot. What is meant by plot? Plot is a literary term. This is a literary term. Plot म्हणजे स्टोरी, कथानक. Plot. It is a literary term used to describe events that make up a story. जी स्टोरी बनवते ते इव्हेंट्स डिस्क्राईब करणाऱ्या गोष्टीला आपण प्लॉट म्हणतो. प्लॉट इज नोन ॲज अ फाउंडेशन ऑफ नॉवेल. नॉवेलचं ते फाउंडेशन असतं. विदाऊट प्लॉट वी कांट राईट अ नॉवेल. आपण नॉवेल प्लॉट शिवाय म्हणजे कथानकाशिवाय, व्हॉट इज द थीम कळली आपल्याला, बट वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द प्लॉट आपल्याला कन्स्ट्रक्ट करावा लागतो. आपल्याला ती स्टोरी लिहावी लागते, स्टोरी तयार करावी लागते. थीम आहे, एखादा मेसेज आपल्याला रीडरला द्यायचा आहे, बट फॉर धिस मेसेज वी हॅव टू सिलेक्ट द स्टोरी. आपल्याला ती स्टोरी लिहावी लागते. अराउंड प्लॉट द कॅरेक्टर्स अँड सेटिंग्स आर बिल्ट. प्लॉटच्या भोवती कॅरेक्टर्स आणि सेटिंग्स बिल्ड केले असतात. इट इज क्रिएटेड बाय कॉन्फ्लिक्ट. मग हा प्लॉट कशाने क्रिएट होतं? बाय द कॉन्फ्लिक्ट. मग आयदर तो इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट असेल. इंटरनल असेल, इनसाइड द माइंड ऑफ कॅरेक्टर असेल, और द एक्सटर्नल विथ द कॅरेक्टर्स और एंटायटीज. एक्सटर्नल म्हणजे तो स्वतःच्या मनामध्ये क्रिएट झालेला ते कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष जो असतो, त्या संघर्षाची ती कथा असते. मग तो अंतर्गत संघर्ष असो किंवा बाह्य संघर्ष असो, मनामधला संघर्ष असो किंवा बाह्य परिस्थितीशी केलेला तो संघर्ष असो किंवा दुसऱ्या अनादर कॅरेक्टरसोबत केलेला संघर्ष असो. प्लॉट मे बी सिम्पल ऑर कॉम्प्लेक्स. मग प्लॉट कसा असू शकतो? सिम्पल असू शकतो किंवा कॉम्प्लेक्स असू शकतो. वी विल लर्न अबाउट व्हॉट इज मीन बाय प्लॉट. Exposition. Beginning of the story where characters and settings are introduced. स्टोरी. व्हेनेवर वी ट्राय टू लर्न द स्टोरी. जेव्हा आपण स्टोरी वाचण्याचा प्रयत्न करतो, ॲट दॅट टाइम बिगिनिंग ऑफ द स्टोरी वेअर कॅरेक्टर्स अँड सेटिंग्स आर इंट्रोड्युस्ड. स्टोरीच्या अगदी
सुरुवातीला कॅरेक्टर्स आणि सेटिंग इंट्रोड्यूस केलेली असते. मग रायझिंग ॲक्शन, मग ते नॉव्हेल जसजसं राईज होत जातं, जसजसं आपण रीड करत जातो, तसतसं वी आर द मेन कॅरेक्टर फेसेस अ सिरीज ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. मग आता समजा एखादी फ्लॅट स्टोरी असेल तर नोबडी वॉन्ट्स टू रीड दिस नॉव्हेल. त्या फ्लॅट स्टोरीला कोणाला वाचावंसं वाटणार नाही. बट इफ देअर आर सो मेनी कॉन्फ्लिक्ट्स, सो मेनी प्रॉब्लेम्स इन हिज लाईफ, पीपल विल eager टू रीड इट, पीपल विल इगर टू सी इट. पाहायला आवडेल लोकांना, उत्सुक असतील ते वाचायला. मग रायझिंग ॲक्शन अँड आवर लाईफ इज ऑल्सो फुल ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. आपलं लाईफसुद्धा या कॉन्फ्लिक्ट्सने, संघर्षाने फुल आहे, भरलेलं आहे. वी आर द मेन कॅरेक्टर फेसेस अ सिरीज ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. आपण पाहिलेलं आहे की अनेक ज्या कथा, कादंबऱ्या किंवा पाहतो आपण, त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स इज द मेन कॉन्फ्लिक्ट हे मेन असतं, की कॉन्फ्लिक्ट त्याच्यामध्ये तो येतोच कॉन्फ्लिक्ट. अँड लाईफ इज नॉट सो सिम्पल नसतंच ते. आणि रायझिंग ॲक्शन, जसजसं नॉव्हेल राईज होत जातं, वी आर द मेन कॅरेक्टर फेसेस सिरीज ऑफ कॉन्फ्लिक्ट. त्याला अनेक संघर्ष फेसेस करावे लागतात. अँड ॲट द क्लायमॅक्स, आणि मग त्या क्लायमॅक्सला द मोस्ट एक्साइटिंग पार्ट ऑफ द स्टोरी, व्हेन वी लर्न द आउटकम. एक्साइटिंग पार्ट असतो. आणि मग आपल्याला आउटकम म्हणजे नेमकं काय होणार आहे याच्या लाईफमध्ये ते थोडं कळायला आपल्याला लागतं. फॉलिंग ॲक्शन, आणि जेव्हा मग ते नॉव्हेल संपण्याच्या मार्गावर जातं, इव्हेंट्स लिडिंग टू द एंड ऑफ द स्टोरी. आता इव्हेंट्स, त्या घटना त्या नॉव्हेलला समाप्त करण्याच्या मागे जातात, घटना समाप्त व्हायला लागतात. अँड रिसोल्युशन, अँड आफ्टर देर इज अ रिसोल्युशन, एंड ऑफ द स्टोरी. दिस इज द प्लॉट. म्हणजे प्लॉट असतो, त्या प्लॉटमध्ये आपल्याला ती घटना कळते, म्हणजे पूर्ण कथानक. प्लॉट म्हणजे पूर्ण कथानक असतं. पूर्ण कथानक असतं. कॅरेक्टर्स, इट इज रिलेटेड टू द आता कॅरेक्टर्स, द सेकंड पार्ट इज कॅरेक्टर, इट इज रिलेटेड टू द प्लॉट. कॅरेक्टर हे प्लॉट सोबत रिलेटेड असतं. ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. त्या कॅरेक्टर्सच्या सर्टन बिहेवियरनी, जसजसे कोर्स ऑफ इव्हेंट, जसजशा घटना घडत जातात, त्या कॅरेक्टर्सचं जे बिहेवियर असतं, त्या बिहेवियर आणि ते प्लॉट त्याच्यासोबत कनेक्शन असतं त्याच्यासोबत. मेन कॅरेक्टर्स आर टू टाईप्स. मेन कॅरेक्टर, मग प्रोटॅगनिस्ट आपण त्याला म्हणतो. इट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑन एन इंटेटिव्ह ऑर फोर्स, इंटरनल ऑर एक्सटर्नल, विच इज नोन एज मायनर कॅरेक्टर ऑर अँटागॉनिस्ट. मग आपण त्याला, ह्या कॅरेक्टरला, ह्या मेन कॅरेक्टर प्रोटॅगनिस्टला, ह्या प्रोटॅगनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टर आहे, इट हॅज अ कॉन्फ्लिक्ट विथ द अँटागनिस्ट. त्याला कॉन्फ्लिक्ट असतो, त्याचा संघर्ष असतो अँटागॉनिस्ट सोबत कॅरेक्टर. नेक्स्ट एलिमेंट ऑफ नॉव्हेल इज सेटिंग म्हणजे पार्श्वभूमी. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. मग ती स्टोरी कुठं घडलेली असते ते बॅकग्राऊंड असतं. देअर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ सेटिंगचे सेव्हरल ॲस्पेक्ट्स आहे. मग ते प्लेस असेल, पिरियड असेल, टाईम असेल, क्लायमेट असेल, वेदर असेल, लाईफस्टाईल असेल, प्लॉट अँड कॅरेक्टर, दीज टू मेजर एलिमेंट्स दॅट अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. प्लॉट आतापर्यंत पाहिलं, प्लॉट पाहिलं आणि कॅरेक्टर. अँड प्लॉट अँड कॅरेक्टर, दीज मेजर टू मेजर एलिमेंट्स दॅट आर सेटिंग. त्यांच्यावर सेटिंगचा प्रभाव पडतो, दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. मग हे सेटिंग कुठलं असेल म्हणजे प्लेसेस सेटिंग, एक तर फॉरेस्टमधलं असेल सेटिंग, जंगलामधलं, ती घटना फॉरेस्टमधली असेल, सिटीमधली असेल किंवा सिटीमधली असेल,
समुद्र किनाऱ्यावरती किंवा नदी किनाऱ्यावरती असेल किंवा कंट्री साईडला असेल, ग्रामीण भागामध्ये म्हणजे प्लेसला असेल. मग तो पिरियड मग मध्ययुगीन भारत असेल किंवा मग युरोप असेल, 18व्या शतकामधलं युरोप असेल, की त्या प्लेसेस आहेत दे आर, किंवा मॉडर्न एज आहे, मॉडर्न एजमधली ती घटना असेल, की दीज ऑल आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग्स. ह्या सेटिंगचा प्रभाव प्लॉटवरती आणि कॅरेक्टरवरती पडतो. प्लॉटवरती आणि कॅरेक्टरवरती ह्या सेटिंगचा प्रभाव पडतो. म्हणजे घटना कुठं घडलेल्या आहेत, घटना कुठं घडलेल्या आहेत, केव्हा घडलेल्या आहेत, त्याचा इफेक्ट म्हणजे कॉन्फ्लिक्ट, त्याचा इफेक्ट प्लॉटवरती आणि त्या कॅरेक्टरवर. मग कुठल्या काळामधली आहे, प्लेस कुठली आहे, वेदर कसं आहे, त्या सगळ्याचा म्हणजे दिस इज द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी, बॅकग्राऊंड ऑफ द नॉवेल. म्हणजे सेटिंग इज द बॅकग्राऊंड. And another element of a novel is conflict. Conflict is the struggle between the opposite forces in the story. Opposite forces सोबत झालेलं ते स्ट्रगल means by conflict. Conflict in the story provides curiosity and interest about the plot. When there is a conflict, it creates curiosity. It creates curiosity and interest about the plot. जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतो म्हणजे संघर्ष होतो, तेव्हा ते क्युरियोसिटी आपल्या माइंडमध्ये करतं की व्हॉट विल हॅपन आफ्टर दिस, काय होईल याच्यानंतर, व्हॉट विल हॅपन आफ्टर दिस, याच्यानंतर काय होईल तो आपण विचार करतो. नाउ लिसन, कॉन्फ्लिक्ट्स आर अफेक्टेड कॅरेक्टर्स, सेटिंग, प्लॉट, and all these have conflicts. Plot and characters are two major elements. आपण आधीच पाहिलं plot and characters, these are two major elements which are affected due to setting. Plot आणि कॅरेक्टर, कथानक आणि चरित्र यांचा प्रभाव, एफेक्ट, यांच्यावरती प्रभाव कोणाचा पडतो, सेटिंगचा प्रभाव पडतो. की सेटिंग कुठलं आहे, पार्श्वभूमी कुठली आहे, फॉरेस्ट मधली आहे, नदी किनाऱ्याची आहे, ग्रामीण भागातली आहे, शहरामधली आहे, मध्ययुगीन भारतामधली आहे, 2000-4000 वर्षाच्या आधीची आहे, की मॉडर्न एजची आहे, की सेटिंग कुठलं आहे. अँड इट क्रिएट्स कॉन्फ्लिक्ट. अँड कॉन्फ्लिक्ट इज द स्टोरी. कॉन्फ्लिक्ट काय आहे, मग ह्या त्यांचा प्रभाव कॉन्फ्लिक्टवरती पडतो. म्हणजे दीज ऑल एलिमेंट्स आर इंटरल्यूड. ते अंतर्गत बांधलेले असतात, सगळे एलिमेंट्स अंतर्गत बांधलेले असतात. आपण पाहिलं प्लॉट अँड कॅरेक्टर, दीज मेजर टू एलिमेंट्स आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. हे दोन मेजर एलिमेंट्स आहे, सेटिंगमुळे अफेक्ट त्यांच्यावरती झालेला असतो. तर कॉन्फ्लिक्टमध्ये काय होते, यांच्यामुळे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, की मग तो कॉन्फ्लिक्ट कशामुळे, आता ते सेटिंग आहे, मग सोसायटीमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो. सोसायटीमध्ये असेल तो कॉन्फ्लिक्ट, किंवा फॅमिली तो कॉन्फ्लिक्ट असेल, किंवा पर्सनल, या मे बी यस व्हॉट विल, किंवा पर्सनल कॉन्फ्लिक्ट असेल, किंवा सायकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट असेल, मानसिक संघर्ष असेल, किंवा आपल्याला अगदी सुचत नाही की काय करावं, तो कॉन्फ्लिक्ट असेल, किंवा अगदी सायलेंट, आपण याच्यावरती कुठला सोल्युशन, म्हणजे या कॉन्फ्लिक्टवरती वी विल ट्राय टू क्रिएट अ सोल्युशन, ट्राय टू रिझॉल्व दिस कॉन्फ्लिक्ट. जेव्हा आपण कॉन्फ्लिक्ट तो रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. The last element of novel is language and style. Language and the technique used by the author for the narrator of the course of events is known as the style. Language and the technique, then which language is used in the novel, कुठली लँग्वेज या नॉवेलमध्ये यूज केलेली आहे, these by the author for the narration of the course of events is known as the style, and this is known as the style.
An author can use extensive vocabulary, high phrases and linguistic devices. Extensive vocabulary, ते अगदी उपयोग अगदी मोठ्या प्रमाणामध्ये तो करू शकतो. हाय फ्रेजेस यूज करू शकतो किंवा लिंग्विस्टिक डिव्हायसेस तो त्याच्यामध्ये यूज करू शकतो. की वी शुड अंडरस्टँड दॅट लँग्वेज अँड स्टाईल आर ऑल्सो द मेन टेक्निक्स टू इम्प्रेस रीडरला इम्प्रेस करणारे मेन टेक्निक्स आहे. आपण ते अंडरस्टँड केलं पाहिजे. जस्ट लाईक द फिल्म सैराट. इन सैराटमध्ये आपण पाहिलं की अगदी ग्रामीण काय बोली, ग्रामीण ही युज्ड लोकल लँग्वेज in the film, and this local language, this touch of the soil, तर मातीचा जो स्पर्श आहे, it reach to the heart of the पीपलच्या हृदयापर्यंत तो गेला. अँड द पिक्चर वॉज हिट. तो ती पिक्चर मग हिट बनली. ऑल दीज फॅक्टर्स डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन. हे सगळे फॅक्टर नॅरेशनचं टेक्स्चर डिसाईड करतात. व्हॉट इज द टेक्स्चर कसं आहे, ते टेक्स्चर कसं आहे, कुठल्या भागामध्ये घडलेलं आहे, कसं ते टेक्स्चर आहे, ते सगळं ते डिसाईड करतात. त्याच्यामध्ये म्हणजे लँग्वेज इज ऑल्सो द मेन इम्पॉर्टंट फॅक्टर. लँग्वेज ऑल्सो सुद्धा मेन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की अट्रॅक्ट रीडर व्ह्यूअर अट्रॅक्ट करण्यासाठीचा तो लँग्वेज सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जसं आता एवढ्यामध्ये आपण हे पाहून राहिलो की वर्ध्याचा तो कराळे शिक्षक आहे. ही इज अ लोकल लँग्वेज, ही युजेस लोकल लँग्वेज. वऱ्हाडी इज द टेक्स्चर ऑफ सॉईल. ते मातीचा तो टेक्स्चर आहे. टच ऑफ द सॉईल, तो स्पर्श आहे तो मातीचा. अँड इट ऑल्सो एफेक्ट द रीडर. ते सुद्धा रीडरला एफेक्ट करतात. इफ वी डिडंट सबस्क्राईब दिस नॉवेल, प्लीज टिल यू डिडंट सबस्क्राईब दिस my channel, please subscribe it, like and comment on it. Language has a impact. It creates an impact on the reader वरती तो impact करतो. It creates narrative effective काय करतं ते इफेक्टिव्ह आपलं नॅरेटिव्ह बनतं. हां, तर आतापर्यंत जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे मला आणखी एनर्जी मिळत राहील, आणखी नवीन सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे मटेरियल प्रोव्हाइड करायला. थँक्यू.